वाचन करता? मी सध्या फक्त चॅट्सच वाचतो. पहिल्यांदा लहानपणी चंपक वगैरे यायचं, पण आता ते मुलांकडे दिसत नाहीये. घरचे बोलतात काय नवीन पुस्तकं लोक शाळेची तरी वाचाल तर वाचाल असं आहे. अशी गत झाली पाहिजे. म्हणजे आपलं असं झालं की कळतंय पण वळत नाही. हा तसंच झालंय सेम. काय ही तुमची तरुण पिढी अजिबात वाचन करत नाही, म्हणजे वाचनाचा काही गंधच नाहीये. अरे वाचाल तर वाचाल असा संदेश देणारे किंवा ओरडा देणारे म्हणजे आपल्या घरातल्या मोठ्यांपासून ते प्रोफेसरपर्यंत सगळेच करत असतात. खरंच आपली तरुण पिढी वाचत नाहीये का? त्यांनाच विचारूया. तुम्ही वाचन करता? महाराजांची पुस्तकं आहेत, गोविंद पानसरे वगैरे यांनी लिहिलेली, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकरांचे पुस्तकं आहेत. कारण का पुस्तक वाचल्याने माणूस घडतो. हो, करायला पाहिजे. ॲक्च्युली आपला कॉन्व्हर्सेशन चांगलं होतं एखाद्या व्यक्तीशी, आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स येतो बोलायचा, आणि आपली जी वाचायची हे असते ना कॅपॅसिटी ती पण चांगली होते. आपले जे लिप्सिंग अँड ऑल असतात ते चांगले होतात. इन शॉर्ट वाचन आपलं चांगलं असलंच पाहिजे. असं कधी ओरडा मिळालाय सरांकडून घरच्यांकडून की वाचत जा वगैरे वगैरे? रोज वाचत जा, एक्झाम आहे. घरचे बोलतात काय नवीन पुस्तकं लोक शाळेची तरी काय असं नवीन काय आता करंट अफेअर असतील आणि काय वाचलं नसेल आणि मग मी घरी विचारीन मम्मी हे काय झालंय, पप्पा हे काय झालंय, तर मम्मी पप्पा बोलतात की मग गोड्या वाच, न्यूजपेपर वाच, न्यूज बघ, सगळं वाच, नुसतं फोनमध्ये पबजी खेळत असतोस. गजब बेइज्जती. पोरं तर वाचत नाही, पण काही असे आहेत की त्या ऑनलाईनच्या मार्गदर्शनाखाली पण वाचन करतात. व्हॉट्सअप वगैरे वाचत. वाचन कमी झालं म्हणून संस्कृतीवर लई परिणाम झाला. ॲक्च्युली मोबाईल किंवा गुगल वाईट नाही, त्याचा चांगला उपयोग केला तर चांगला, नाहीतर त्याचा वाया पण भरपूर होतो. ते तुमच्यावर आहे की तो कसा वापर. बरोबर. म्हणजे आता अनेक जण ऑनलाईन सुद्धा वाचन करतात की त्याला सुद्धा वाचनच म्हणतात असं म्हणतात. लॉकडाऊन नंतर असंच नाही, मोठ्यांचंच नाही, लहान मुलांना नर्सरी KG किंवा जे फर्स्ट स्टँडर्ड यांना पण ऑनलाईन आले लेक्चर किंवा शिकवलं ऑनलाईन. त्याचा परिणाम झाला का आता डायरेक्ट लहान मुलांना मोबाईल नाही दिला तर पर्याय नाहीये. जेवायला पण मोबाईल, जेवताना पण मोबाईल लागतो. कारण नाही रडायला लागले तरी त्यांच्या हातात मोबाईल देणं, आई वडिलांना पर्याय राहिला की मोबाईल द्यायचा, संपलं. मला खूप नॉवेल्स वाचतात. कुठला नॉवेल वाचलंय का? मी एक लाइटेड डॉग वाचले, म्हणजे एक हॉरर आहे थोडी ती. मला हॉरर आवडते तरी वाचायला मराठी. सध्या आपलं पण म्हणजे असं यांत्रिकीकरण झालेलं आहे. घड्याळाच्या काट्यापेक्षा जास्त आपलं एक टाईम शेड्यूल आहे, आणि त्याच्यामध्ये काय आहे की जे इंटरनेट आहे त्यांनी एवढ्या सुविधा देऊन ठेवल्या, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ठीक आहे मी वाचेन, मी नंतर हे करेन. त्यामुळे हार्डली फक्त अभ्यासाचीच पुस्तकं मुलांकडे दिसतील. पहिल्यांदा लहानपणी चंपक वगैरे यायचं, पण आता ते मुलांकडे दिसत नाहीये. तो ती कुठंतरी उदासीनतेची गोष्ट आहे. मी सध्या फक्त चॅट्सच वाचतो. ऑनलाईन जास्त आवडते की ऑफलाईन? मला तर ऑफलाईन आवडतं, म्हणजे असं बुक हातात पाहिजे तर ती फील आहे ती. ऑनलाईनमध्ये काही डोक्यातच नाही जात काय वाचलं काय नाही. तुम्ही कुकू FM वगैरे वाचलं असेल, त्यात तुम्हाला ऑडिबल बुक्स वाचायला भेटतात. तुम्हाला वाचायची पण गरज नाही, जस्ट कानाला हेडफोन लावा, तुम्हाला जे हवं आहे ते लावा अँड यू कॅन जस्ट लिसन दॅट. तरुण पिढी वाचत नाही हे एक 50% खरं आहे, कारण जर परीक्षा असली तरच हे कॉलेज आपण वातावरण बघतोय की तेव्हा नक्की वाचते. ओके. ऑनलाईन जास्त आवडतं की ऑफलाईन वाचायला जास्त आवडतं? ऑफलाईन थोडीफार वाचतो, पण ऑनलाईन कसं आता जास्त ट्रॅव्हलमध्येच वेळ जातो, मग ऑनलाईनच. दोघेही आई वडील जॉबला असल्यामुळे शेवट पर्याय मुलांना आता पण कामावर येतं तर काय मोबाईलवर कसं काही डिस्कस करायचं असेल तर टीचरशी बोलायचं, तर तो मोबाईल दिलेला असतो तर त्याच्यावर ते बोलतात. त्याच्यामुळे जे गोष्ट अभ्यास आहे मग टीचर पण काय हे सर्च कर तुला मिळेल. बरोबर. त्याच्यामुळे ते वाचन कमी झालं. म्हणजे एकंदरीत वाचन कमी झालं भरपूर. म्हणजे जे 100% होतं ते मी म्हणेन 40% आलं असं, त्याच्यापेक्षा कमी म्हटलं तरी चालेल. बरोबर. त्यातल्या त्यात तरुणाई अजिबात तरुणांचं भरपूरच काय. यांना तर विचारून झालंय, पण तुम्ही वाचताय का नाही ते कमेंटमध्ये सांगा, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ.